नमस्कार, मी प्रतीक्षा. न्यूज मराठी 24/7 मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. तर आजच्या या खास रिपोर्टचा विषय आहे बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना यांचा देश सोडण्याचा निर्णय. तर बांगलादेशात सरकार विरोधी ताज्या हिंसाचारात किमान 90 जण मारले गेलेत. या ठिकाणी पोलीस आणि सरकार विरोधी आंदोलकांमध्ये संघर्ष चांगलाच वाढल्याचं पाहायला मिळतंय. दरम्यान बांगलादेशातील सिल्हेट येथील भारतीय सहाय्यक उच्चायुक्तांनी देशात राहणाऱ्या भारतीय नागरिक आणि विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शक सूचना जारी केल्या असून त्यांना दूतावासाशी संपर्कात राहण्यास सांगितले. विद्यार्थी नेत्यांनी पंतप्रधान शेख हसीना यांच्या राजीनाम्याची मागणी करत नागरी असहकाराची चळवळ सुरू करणार असल्याची घोषणा केली आहे. त्या पार्श्वभूमीवर पुन्हा हिंसक आंदोलन सुरू झाले. सिराजगंज जिल्ह्यातील पोलीस ठाण्यावर एकाच वेळी हजारो लोकांनी हल्ला केला. यात 13 पोलिसांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. पोलिसांनी रविवारी काही भागांमध्ये आंदोलकांवर रबरी गोळ्या आणि अश्रुधुराचा मारा केल्याचंही पाहायला मिळालं. यामध्ये सुमारे 200 जण जखमी झालेत. देशभरात सुरू असलेल्या या आंदोलनाची तीव्रता पाहता प्रशासनानं रात्रीचा कर्फ्यू लागू केला. गेल्या महिन्यात बांगलादेशात सरकारी नोकऱ्यांमध्ये असलेली कोटा सिस्टम बंद करण्याच्या मागणीसाठी विद्यार्थ्यांचं आंदोलन सुरू झालं होतं. पण आता या आंदोलनानं सरकार विरोधी आंदोलनाचं व्यापक रूप घेतलंय. बांगलादेशमधील प्रशासन या प्रकरणात संयम बाळगत असल्याचं कायदेमंत्री अनिसुल हक यांनी बीबीसीच्या कार्यक्रमात बोलताना सांगितलं. आम्ही संयम दाखवला नसता तर प्रचंड रक्तपात झाला असता, पण आमच्या संयमालाही मर्यादा आहे असं हक हे म्हणाले. तर बांगलादेशची राजधानी ढाकामध्ये या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर मोबाईल आणि इंटरनेट सेवा बंद करण्यात आल्या आहे. ढाका परिसरातील 4G इंटरनेट सेवा तात्पुरती बंद करण्यात आली असून ब्रॉडबँड सेवा सुरू राहणार असल्याचं बांगलादेश टेलिकम्युनिकेशन रेग्युलेटरी कमिशन म्हणजेच BTRC च्या अधिकाऱ्यांनी बीबीसी बंगालशी बोलताना सांगितलं. 4G आणि 3Gचा वापर करून लोकांना मोबाईलद्वारे संवाद साधता येणार नाही. या सेवा कधी पूर्ववत होतील याबाबत मात्र काहीही माहिती समोर आलेली नाही. तर देशभरात आंदोलकांचे मृत्यू आणि जखमी होण्याच्या घटना समोर येत आहे. बोगरा, पाबना आणि रंगपूर या जिल्ह्यातही अशा प्रकारच्या घटना समोर येत आहेत. तर बांगलादेशातील ढाक्याच्या मुख्य चौकात हजारो लोक जमल्याचं देखील पाहायला मिळालं. तसंच देशभरात इतर भागांतही हिंसक आंदोलन पाहायला मिळत आहे. काही भागांमध्ये आवामी लीगचे समर्थक आणि सरकार विरोधी आंदोलक यांच्यात संघर्ष होत असल्याचंही पाहायला मिळते. तर संपूर्ण शहराला जणू युद्धभूमीचं रूप आलं आहे अशी प्रतिक्रिया एका पोलीस कर्मचाऱ्यानं नाव जाहीर न करण्याच्या अटीवर AFP या वृत्तसंस्थेशी बोलताना दिली. हजारोंच्या संख्येत आलेल्या आंदोलकांनी रुग्णालयाच्या बाहेर कार, दुचाकींना आग लावल्याचंही त्यांनी सांगितलंय. तर गेल्या 2 आठवड्यात सुरक्षा दलांनी केलेल्या कारवाईत सुमारे 10,000 लोकांना अटक करण्यात आले. अटक करण्यात आलेल्यांमध्ये विरोधकांचे समर्थक आणि विद्यार्थ्यांचाही समावेश आहे. तर आवामी लीगच्या वतीनंही रविवारी देशभरात मोर्चे काढण्यात आले. या दोन्ही गटांसाठी आगामी काही दिवस हे अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहेत. शेख हसीना यांनी फक्त राजीनामा देऊन चालणार नाही, तर त्यांच्यावर लोकांची हत्या, लूटमार आणि भ्रष्टाचार प्रकरणी खटला चालवायला हवा अशी मागणी विद्यार्थी नेते नाहिद इस्लाम यांनी केली आहे. तर शनिवारी ढाक्यात हजारो लोकांना संबोधित करताना त्यांनी ही मागणी केली आहे. हे आंदोलन म्हणजे शेख हसीना यांच्यासाठी एक मोठं आव्हान आहे. जानेवारीत झालेल्या निवडणुकीत सलग 4थ्या वेळी शेख हसीना यांची सत्ता आली होती, पण प्रमुख विरोधी पक्षांनी त्यांच्यावर बहिष्कार टाकला. त्यानंतर बांगलादेशच्या 1971च्या युद्धात सहभागी असलेल्यांच्या नातेवाईकांना सरकारी नोकऱ्या देण्यात आलेल्या आरक्षणाच्या मुद्द्यावरून गेल्या महिन्यात विद्यार्थी रस्त्यावर उतरले होते. तर सरकारच्या एका निर्णयानंतर बहुतांश कोटा कमी करण्यात आला, पण त्यानंतरही या आंदोलनात मृत्यू झालेले आणि जखमी झालेले विद्यार्थी यांना न्याय मिळण्याच्या मागणीसाठी विद्यार्थ्यांचं आंदोलन हे सुरूच होतं. आता या विद्यार्थ्यांनी हसीना यांनी पदावरून उतरावं अशी मागणी केली आहे.
तर हसीना यांच्या समर्थकांनी मात्र राजीनामा देऊ नये असंही म्हटलं. तर शेख हसीना यांनी विद्यार्थ्यांबरोबरच बिनशर्त चर्चेची तयारी दाखवली होती. हिंसाचार संपवण्यासाठी त्यांनी हा पुढाकार घेतल्याचं म्हटलं जातं. मला आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांबरोबर बसून त्यांचं म्हणणं ऐकून घ्यायचंय. मला कोणत्याही प्रकारचा संघर्ष नको आहे असं देखील त्यांनी यावेळी म्हटलंय. पण आंदोलक विद्यार्थ्यांनी मात्र हा प्रस्ताव फेटाळला होता. गेल्या महिन्यात आंदोलनात अनेक पोलीस ठाणी आणि सरकारी कार्यालयात जाळल्यानंतर हसीना यांनी लष्कराला पाचारण केलं होतं. त्यानंतर लष्करानं एक निवेदन जारी केलं होतं. बांगलादेशचं लष्कर कायम लोकांबरोबरच आहे, लोकांच्या हितासाठी आणि राज्याच्या भल्यासाठी काम करत आहे आणि करत राहील असल्याचं त्यात म्हटलं गेलंय. आजच्या या खास रिपोर्टमध्ये आपण इथेच थांबत आहोत, पण अशाच महत्त्वाच्या माहिती घेऊन पुन्हा भेटूया. तोपर्यंत पाहत रहा न्यूज मराठी 24/7.